हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं शक्ती प्रदर्शन. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा रोड शो. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी मुदतवाढीची मागणी. राज्य निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात. महायुतीच्या मुंबईतल्या प्रचाराचा समारोप आज शिवाजी पार्कातल्या सभेनं होणार. सीएम फडणवीस, डीसीएम शिंदेंची तोफ धडाडणार. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या आरोपांना काय उत्तर देणार याकडे लक्ष. ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आज ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार. सभेतून ठाकरे बंधू एकनाथ शिंदेंवर काय बोलणार याकडे लक्ष. अंबरनाथ उपनगराध्यक्षपदासाठी आज निवडणूक. शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांना बजावला व्हीप. विरोधात मतदान केल्यास होणार कारवाई. श्रीकांत शिंदेंच्या वक्तव्याचा गणेश नाईकांकडून समाचार. तुझ्या वडिलांना माझ्यासोबत नॉनस्टॉप चालण्यास सांग. मी हारलो तर राजकारण सोडेन, नाहीतर तुम्ही राजकारण सोडा. गणेश नाईकांचा थेट इशारा. उल्हासनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले. पोलिसांच्या हस्तक्षेपानं मिटला वाद. आणि सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेच्या पहिल्या विधीला सुरुवात. हिरे हब्बू वाड्यापासून मानाच्या 7 नंदी ध्वजांची मिरवणूक निघणार. नमस्कार, मी प्रियंका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 मराठी. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अनेक महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत. सुरुवातीला महत्त्वाची घडामोड. मी महाराष्ट्राचा दादा आहे, गल्लीतला दादा नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा भाजपचे आमदार महेश लांडगेंना डिवचलंय. विशेष म्हणजे यावेळी अजित पवारांनी लांडगेंच्या दाढीची नक्कल देखील केली आहे. यावेळी अजित पवारांनी एक शेर बोलून लांडगेंना जोरदार टोला लगावलाय. महाराष्ट्रातील दादाचा वादा आहे. आज मी महाराष्ट्राचं नेतृत्व करतो. गल्लीतला दादा नाही, मी महाराष्ट्राचा दादा आहे. गल्लीतला दादा ओळखा पाहू. त्या पद्धतीनं मित्रांनो एकच सांगतो, डर जाऊ आसानी से मैं वो कश्ती नहीं. डर जाऊ आसानी से मैं वो कश्ती नहीं. मिटा सको तुम मुझे ये बात तुम्हारे बस की नहीं. तर अजित पवार आणि महेश लांडगेंमधील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या सुरूच आहेत. पिंपरी चिंचवडमधील विकास कामांच्या मुद्द्यावरून महेश लांडगेंनी पुन्हा एकदा डिवचलंय. अजित पवार हे केवळ खोटे आरोप आणि बदनामी करण्यासाठी येतात. ज्या पिंपरी चिंचवडकरांनी त्यांना वर्षानुवर्ष सत्ता दिली त्यांनी फसवणूक केली असून दाखवलेल्या स्वप्नांचा भ्रमनिरास केलाय. अशा शब्दामध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार पलटवार केलाय. अहो, तुम्ही सन्मान्य आहात, आमच्यासाठी आदरणीय आहात, पण कमीत कमी ज्या लोकांनी पिंपरी चिंचवडकरांनी आपल्याला एवढं वर्ष सत्ता दिली त्या पिंपरी चिंचवडकरांना तुम्ही फसवलं, त्याचा भ्रमनिरास केला, त्यांना दाखवलेलं स्वप्न तुम्ही भंग केलं. अशा प्रकारचं काम तुम्ही सातत्यानं 30 वर्ष करताय. या शहरामध्ये सातत्यानं 30 वर्ष करताय. तरी सुद्धा आपली अपेक्षा आहे की पिंपरी चिंचवडकरांनी त्यांना जवळ घ्यावं. कसं जवळ करतील? जसं काय पिंपरी चिंचवड शहर म्हणजे आपली घरची प्रॉपर्टीच. आबा, त्यांना वाटलं पिंपरी चिंचवड शहर म्हणजे मी सांगेल तेच करणार. पिंपरी चिंचवडकरांचा स्वाभिमान माझ्या पायावर आहे. पिंपरी चिंचवडकर रोज माझ्या पाया येऊन पडतात. असा ज्या आविर्भावात होते
तर त्या 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीला 2.5 लाखांनी पाडला आपल्या त्यांच्या पुत्राला. तर अभिनेत्री गिरिजा ओक यांनी पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील विविध विकास कामांच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. मुलाखतीच्या सुरुवातीलाच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोले लगावलेत. मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या या टीकेला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलंय. आपण एकीकडे सगळे म्हणतो गुन्हेगारी संपली पाहिजे, सगळ्यांच्या मनात आहे. अनेक वेळा तर मी भाषणं ऐकली आहेत की पुण्यातली कोयता गँग संपवा, पुण्यातली गुन्हेगारी संपवा, पुण्यातली गुन्हेगारी संपली नाही तर मी पोलीस आयुक्त तुमच्यावर कारवाई करीन. अशी भाषणं केल्यानंतर मग त्याच गुन्हेगारांना तिकीटं द्यायची आणि त्यांच्या समर्थनार्थ बोलायचं, हे किती चुकीचं आहे. अतिशय मला असं वाटतं की हे पुणेकरांना बिलकुल आवडणार नाही. तुम्ही त्यातनं काही मार्ग काढा. बघा, मी तर या निवडणुकीत ठरवलं कुठली टीका करायची नाही, मी टीका पण करत नाही. पण एक कुठेतरी माझ्यातल्या गृहमंत्र्याला देखील असं वाटतं की चाललं काय आहे की एकीकडे तुम्ही जर सांगताय की गुन्हेगारी संपली पाहिजे आणि दुसरीकडे गुन्हेगारांना तिकीटं आपण देतो आहोत आणि मग त्याच्यामध्ये या पार्टीत तो गेला आहे म्हणून दिला आहे आणि त्यांच्याशी अलायन्स आहे, या सगळ्या गोष्टीला अर्थ नाही आहे. मी तर असं म्हणेन की म्हणजे ही जी काही पद्धती आहे ना, तो एक गालिबचा शेर आहे की ता उम्र गालिब मैं यही भूल करता रहा, धूर चेहरे पर थी और आईना पूछता रहा. अशा पद्धतीचं हे आहे की आपण इकडे गुन्हेगारीवर बोलायचं आणि तिकडे गुन्हेगारांना तिकीटं द्यायची. मला असं वाटतं हे योग्य नाही आहे. गुन्हेगार निवडून आले तरीही जर ते गुन्हेगार असतील तर त्यांची जागा महानगरपालिका नसेल, ती जेलच असेल. माझी तर मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होती की त्यांनी महाराष्ट्रातली आणि पुण्यामधली गुन्हेगारी थांबावी. मग का ती गुन्हेगारी थांबत नाहीये पुण्यात? कोयता गँग का शांत बसत नाही? आणि पुण्यातला क्राईम हा काय आजचा नाहीये. पुण्यातला क्राईम गेले यांचं सरकार आल्यापासून वाढलाय. आणि हा डेटा माझा नाहीये, हा भारत सरकारचा डेटा आहे. आणि डबल इंजिनचं सरकार आहे ना, केंद्रातही त्यांचंच सरकार आहे, इथेही त्यांचंच सरकार आहे. त्यांचंच सरकारचाच डेटा सांगतो की पुण्यात क्राईम वाढलेला आहे. त्याच्यामुळे खरं आत्मचिंतन हे महाराष्ट्र सरकार आणि गृह मंत्रालयाने करायला पाहिजे. तर माझं काम बोलतं आणि ते जनतेला माहीत आहे असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना लगावला होता. तर आमची ही बोलण्याची आणि ऐकण्याची ताकद आहे असं प्रत्युत्तर सुप्रिया सुळेंनी दिलंय. पाहूयात. काय म्हणताय देवाभाऊ? देवाभाऊ काही म्हणत नाही, देवाभाऊचं काम बोलतं. वा, तुम्ही म्हणताय तुमचं काम बोलतं, मग अजितदादा सारखी टीका का करतात? अजितदादा बोलतात, माझं काम बोलतं, अजितदादा बोलतात. पण मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये आम्हाला आधी हे लक्षात आलं होतं की पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, या ठिकाणी आम्ही युतीने लढू शकत नाही, कारण आम्ही दोन्ही स्ट्रॉंग पार्टी आहोत. BJP नंबर 1ची पार्टी आहे. बघा, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. आणि त्याच्यामुळे जसं आम्ही आमची बोलायची ताकद आहे तशी आमची ऐकायची ताकद आम्ही ठेवली पाहिजे. तर राष्ट्रवादीची सत्ता आली तर मेट्रो प्रवास मोफत देऊ असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुणेकरांना दिलंय. यावर फडणवीसांनी काहीही आश्वासन द्यायला काय जातंय असा टोला लगावलाय. त्यावर देखील सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलंय. पाहूयात. अजितदादांचा विषय निघालाच आहे, तर अगदी हल्लीच त्यांच्या एका भाषणात ते असं म्हणाले की मेट्रोचं तिकीट मोफत केलं पाहिजे. तर हे खरंच शक्य आहे का? ॲक्च्युली आता आज मी अनाऊन्स करणार होतो की पुण्यातनं उडणारे जेवढे विमानं आहेत त्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे. अनाऊन्स करायला काय लागतं? आपल्या बापाचं काय जातं अनाऊन्स करायला? असं आहे. अनेक वेळा बघा, आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक आहोत. अनेक वेळा निवडणुकीच्या जिंकण्याच्या डेस्परेशनमध्ये ज्यावेळी आम्हाला माहिती असतं की निवडून येता येत नाही,
अशा परिस्थितीत आम्ही काही जाहीरनामे काढतो, त्या जाहीरनाम्यांमध्ये काही म्हणतो, पण तरी माझं म्हणणं आहे किमान पब्लिकचा विश्वास बसेल अशा तरी गोष्टी म्हटल्या पाहिजे ना. म्हणजे आपण करू शकू. ते असं म्हणाले, हो कदाचित त्यांचाही अनुभव असेल ना. 15 लाख रुपये प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये ते घालणारच होते, त्याच्यामुळे त्यांचा अनुभव असेल काही, कदाचित असूही शकतो. आमचा अनुभव आणि आमचं काम हे अर्थातच वेगळं आहे. आम्ही जे जे शब्द दिलेत ते नेहमीच पाळलेले आहेत. सरसकट कर्जमाफी ही 70,000 कोटी रुपयाची आम्ही केलीच ना. त्यांनी शब्द दिला पण दिलेली नाही.